लक्ष्मणाने का मारले आपल्या जावयाला? ऐकून आश्चर्य वाटतंय ना? हो, तर आहे. लक्ष्मण जेव्हा म्हणजे राम, लक्ष्मण, सीता जेव्हा वनवासात होते, तेव्हा रामाला माहीत होतं की लक्ष्मण जंगलामध्ये गेल्यानंतर फळे, कंदमुळे खात नाही. आणि जेव्हा कुटीवरती यायचा तेव्हाही राम त्याला फोर्स करत नव्हता. कारण रामाला माहीत होतं की भविष्यात आपल्याला याची खूप मोठी गरज होणार आहे. दिवसभर तो फळे आणि कंदमुळे गोळा करायचा आणि रात्री त्या राम सीतेच्या कुटीच्या बाहेर तो स्वतः पहारा देत बसायचा. म्हणजे रात्री निद्रा पण घेत नव्हता, झोपत पण नव्हता. आणि भविष्यात त्याची गरज अशी होती की रावण पुत्र इंद्रजित, ज्याला मेघनाथ असं म्हणतात, त्याने इंद्राचा 16 वेळा पराभव केलेला आहे. त्याचं मरण अशा व्यक्तीकडनं होतं की जो 14 वर्ष निराहार राहणार आहे आणि 14 वर्ष झोपणार नाही, म्हणजे निद्रा घेणार नाही, त्याच्याकडनं त्याचं मरण होतं. म्हणून लक्ष्मणन हा म्हणजे काही खाल्लं पण नाही आणि झोपला पण नाही. आणि लक्ष्मण हा शेषनागाचा उत्तर आहे. शेषनागाची कन्या सुलोचना ही इंद्रजिताची पत्नी आहे, म्हणजे रावणाची सून आहे. म्हणजे रावण आणि लक्ष्मण यांचं जर नातं जर बघितलं तर हे दोघं व्याही लागतात नात्यानं. काय आणि लक्ष्मणानं स्वतःच्या जावयालाच मारलं. म्हणजे इंद्रजित कोण आहे? स्वतःचा जावई मेघनाथ हा लक्ष्मणाचा जावई येतो, कारण सुलोचना ही शेषनागाची कन्या आहे. जय श्रीराम मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम असं लिहा. धन्यवाद.